सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेत गेल्या काही वर्षापासून येथील अध्यक्षस्थानासह इतर संस्थेतील विश्वस्तांना अंधारात ठेवून संस्थेतील गजानन देवीदास नागे या सदस्याने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवसिंग शिकावत यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संस्था बळकावण्याचा प्रकार व आर्थिक गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे। सदर प्रकरणात ट्रस्टच्या इतर विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्त वरळी मुंबई यांच्याकडे रीतसर तक्रार पुराव्यासह नोंदवण्यात आली असल्याची माहीम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बळीराम सावंत यांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते। या पत्रात उल्लेख केल्यानुसार माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शिकावत हे विदर्भ वैभव मंदिर न्यास दादर या संस्थेचे विश्वस्त असून त्यांनी संस्थेचे यापूर्वी अध्यक्षपदही भूषवले आहे। त्यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून गजानन देवीदास नागे या सदस्याने सदर संस्था बळकावण्याचा कट रचत स्वतःच्या स्वार्थाकरता मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे गजानन या सदस्याने स्वतःची वैयक्तिक सिक्युरिटी एजन्सीही स्थापन करून अनेक वर्षापासून संस्थेचं बँक अकाउंटमधून कित्येक वेळा वेगवेगळे बिलेही पास करून घेतली आहे। याची प्रत आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली असून याचे सर्व पुरावेही समोर आले आहे। नियमानुसार संस्थेचा कुठलाही पदाधिकारी संस्थेमध्ये आर्थिक लाभ घेऊ शकत नाही। अशा प्रकारचे निकष धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे नियमानुसार नेमलेले असताना सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसवत गजानन नागे या सदस्याने अनेक वर्षापासून आपल्या स्वतःच्या सिक्युरिटी एजन्सी बेकायदेशीररित्या चालवत असून एवढेच नव्हे तर महोदयाचे मन न भरल्याने याने चक्क आपल्या धर्मपत्नीस ही सदर संस्थेत नियुक्त केल्याने हम करे सो कायदा अशा प्रकारे स्वतःच्या मर्जीने इतर सदस्यांना अंधारात ठेवीत बदनाम करण्याचे कट रचित असल्याच्या संस्थेच्या मूळ विश्वस्तांना जे सदस्य धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदीत आहे अशा विश्वस्तांना संस्थेबाहेर ठेवून स्वतःला सरचिटणीस पद भूषवून कुठल्याही मूळ विश्वस्तांना विश्वासात न घेता ठराव घेत असल्याचे समोर आले आहे। सर मला सांगा, विद्यमान आमदार महेश सावंत माहीमचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी असा आरोप केलेला आहे की विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेमध्ये एका सदस्याने बोगस स्वाक्षऱ्या मारून बळकावण्याचा प्रकार केलेला आहे। काय नेमकं हा प्रकार आहे? बेसिकली त्याची आम्ही आमच्याकडनं पुष्टी करतो की त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे ते, कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी त्यामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या आमदार साहेबांनी निदर्शनास आणून दिले आपल्या आयुक्तांना। एक मोठी गोष्ट आहे आणि असे बरेचसे लोक आहेत जे समोर यायचा प्रयत्न करतात, सांगायचा प्रयत्न करतात पण करू शकत नाही, आणि काही ना काही अडथळे असतात। पण आज आम्ही त्यांचे आभारी आहोत ऑन बिहाफ ऑफ जितके पण आमचे ट्रस्टी होत आणि जितके आमचे सदस्य आहेत त्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आज समोर गुहाकार करून, आजपर्यंत मी त्यांना भेटलेलो नाहीये आणि मला फक्त नावाने मी ओळखतो त्यांना, आणि त्यांचा आम्ही अभिमान वाटतो आणि त्याची पुष्टी करायला हरकत नाही आम्हाला। सर नेमका हा जो प्रकार घडलेला आहे यामुळे कुठेतरी जे लोकसेवा केला जाते याच्यावर कुठेतरी परिणाम होतोय का? 100% परिणाम होतो ना तो। आज जेव्हा आम्ही सत्तेवर आलो त्या 10 वर्षाची ट्रस्ट बंद पडली होती, आम्हाला बसायला स्टूल सुद्धा नव्हतं, ऑफिस सुद्धा नव्हतं। जेव्हा आम्ही तुला 10-11 वर्ष आम्ही आज चालवलं त्याला, सगळ्या गोष्टी तरतूद केल्या रूल प्रमाणे, आणि त्याच्यानंतर हा थोडासा ज्यावेळेस कोविड लागला त्यावेळेस मी आणि आपले गोरे सर आम्ही बाहेर होतो विदर्भामध्ये, आम्ही काही इकडे येऊ शकलो नाही, आणि त्या दरम्यान ते इलिगल त्यांनी मिटिंगा घेतल्या आणि या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या त्यांनी। तर आम्ही दोघे आम्ही तसंच व्हाईट कॉलरवाले आहोत, आम्हाला काही वाढणं करता येत नाही, फक्त लिगल शिवाय। तर लिगलिटीच्या प्रमाणे ते सगळं ते चालू आहे कोर्टामध्ये। सर आणखी एक प्रश्न विचारतो की काही विश्वस्त जे आहेत की ज्याच्यामध्ये काही नाही नसताना सुद्धा गजानन नागे या सदस्याने हे बोगस स्वाक्षरी केलेले असे स्पष्ट होत आहे।
आणि यांनी त्यांनाही फसवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला, अशा प्रकारच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. काय नेमका त्यांनी करायचा प्रयत्न केला? कोणी? गजानन नागे यांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला असं वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे. ते चुकीचं आहे सगळं. कळलं की नाही? कारण की, आणि जे काही गोष्टी झालेल्या आहेत, ज्या काही आजपर्यंत गोष्टी घडल्या त्या सगळ्या रेकॉर्डवर आहेत. त्यामध्ये बरेचसे पोलीस स्टेशनमध्ये पण तक्रारी झालेल्या आहेत. पोलिसांनी तक्रार केली आहे, त्यांनी तक्रारी पण कोणी ऐकणार कोणी नाही ना. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. मला वाटते की आज माननीय चरणी कमिशनरकडे ह्या गोष्टी गेलेल्या, तर मला असं वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आणून पाणीचं पाणी करायला पाहिजे. जे काही आहेत गोष्टी क्लिअर करायला पाहिजे त्यांनी. आणि एक जी ट्रस्ट आहे, चांगल्या माणसाचा हातात देऊन ती ट्रस्ट पुढे जायला पाहिजे. सर, आणखी एक प्रश्न विचारतो की कुठेतरी याच्यावर पडदा टाकण्याचा राजकीय दबाव येत आहे असं आपल्याला वाटतं का? म्हणून किती राजकीय दबाव असला तरी चॅरिटी कमिशनरची बॉडी ही इंडिव्हिज्युअल आहे. मी कुठल्याचा बळी कधीच जात नाही. म्हणजे मला तरी माहित आहे. कारण की अल्टिमेटली प्रत्येक गोष्टीचे डिसिजन कुठल्या ना कुठल्या नियमावलीमध्ये बांधलेले आहेत. तर नियमाच्या विरुद्ध कोणीच काही करू शकत नाही. आणि मला नाही वाटत की चॅरिटी कमिशनर कडनं हे किंवा त्या ऑफिस कडनं असं कधी होईल. कारण की अल्टिमेटली ते बसलेले लोक सेवा करतात. आणि आम्हाला एवढं माहित आहे की जे न्याय प्रविष्ट ज्या काही गोष्टी असतील किंवा न्यायामध्ये जे काही काम चाललेलं असतं, न्यायावर आमचा पूर्ण विश्वास आहे. गोरे साहेबांचा असो की आमचा असो, आमचा सगळ्यांचा न्यायावर पूर्ण विश्वास आहे. आणि न्याय आज उद्या जेव्हा हे लागेल ते बरोबरच लागेल असं आम्हाला वाटतं. जागर जनस्थान करता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, दादर, मुंबई.